हॅलो, वेलकम टू माय चॅनल स्टडी बेस्ट. तर आज आपण बघणार आहे सायन्स 2ची टेस्ट 3 फॉर 10th स्टँडर्ड. तर ऑलरेडी सायन्स 2ची काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, काही व्हिडिओ अपलोड करायचे बाकी आहेत. पण खूप जणांची रिक्वेस्ट होती की पहिल्यांदा टेस्ट 3 त्यांना पाहिजे आहे स्कूलमध्ये, म्हणून पहिल्यांदा टेस्ट 3 अपलोड करत आहे. तर सायन्स 2च्या टेस्ट 3मधला पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन 1A मधला, पुन्हा त्यामधला पहिला सब क्वेश्चन आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. इथे MCQ आहे. पहिले MCQ पहा. टू ब्रिंग अबाउट प्लांट ग्रोथ इज द मेन फंक्शन ऑफ डॅश डॅश टिश्यू. तर याचे ऑप्शन आहेत मेरिनेस्टमेटिक, इफिथेनल, कनेक्टिव्ह, स्केलेरन स्कॅमा. तर याचा आन्सर आहे ए, मेरिस्टिमेटिक. त्यानंतर सेकंड आहे द नेटवर्क ऑफ कॅपेबलरीज इन ब्राउनस कॅप्सूल इज कॉल्ड डॅश डॅश. तर याचे ऑप्शन आहेत सेंट्रल कॅनल, ॲक्सन, ग्लोमेरुल्स, नेफ्रॉन. तर याचा उत्तर आहे सी, ग्लोमेरुल्स. त्यानंतर सेकंड आहे क्वेश्चन 1A मधलं सेकंड आन्सर वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. हे 1 मार्क्ससाठी आहे. इन अ मोनोहायब्रिड क्रॉस द फिनोटाइपिक रेशो इज 9:3:3:1. हे ट्रू आहे का फॉल्स हे लिहायचे आपल्याला. या ठिकाणी हे ट्रू स्टेटमेंट आहे. त्यानंतर क्वेश्चन 1B आन्सर द फॉलोइंग. 3 मार्क्सचे क्वेश्चन आहेत. 3 क्वेश्चन आहेत यामध्ये. त्यातला पहिला फाइंड द ऑड वन आउट. पेंट रेसिड्यूज, स्लज, ॲश, डेड रॅट. तर यामधला ऑड मॅन आउट आहे डेड रॅट. त्यानंतर त्यामधला सेकंड क्वेश्चन कंप्लीट द सेकंड पेअर बेस्ड ऑन द को रिलेशन इन द फर्स्ट पेअर. विमेन टर्नर सिंड्रोम. तर मेनसाठी काय येईल क्लेनिफ्लेटर सिंड्रोम येईल. त्यानंतर थर्ड क्वेश्चन राईट द नेम्स ऑफ फॉलोइंग टिश्यू जॉईनिंग मसल्स अँड बोन्स. तर याचा आन्सर येईल टेंडन्स. त्यानंतर आपण पाहणार आहोत क्वेश्चन 2A आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 2. आता या ठिकाणी 3 क्वेश्चन्स दिलेले आहेत. 3 पैकी तुम्हाला कोणतेही 2 सॉल्व करायचे आहेत. 4 मार्क्स आहे. पहिला क्वेश्चन गिव्ह सायंटिफिक रिझन इफ द किडनीज गेट्स ॲडव्हर्सली अफेक्टेड डायलिसिस इज रिक्वायर्ड. तर याचा आन्सर पहा. द इफिशियन्सी ऑफ किडनीज कॅन बी ॲडव्हर्सली अफेक्टेड बाय इंजुरी, infection or decreased blood supply. In this case, it happens of toxic substance accumulate in the body and it can lead to the death. If kidney will fail nitrogenous waste and separate it from blood with the help of man-made machine, this process is called as dialysis. तर हे याचं रिझन होतं. त्यानंतर आपण पाहणार आहोत सेकंड क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग फ्लो चार्ट. हार्मफुल इफेक्ट्स ऑफ सॉलिड वेस्ट. त्यानंतर आपल्याला 4 बॉक्स दिलेले आहेत. 4 बॉक्स फिल करायचं आहे. एका बॉक्समध्ये येईल स्प्रेडिंग ऑफ डिसीज, एका बॉक्समध्ये येईल इफेक्ट ऑफ बायोडायव्हर्सिटी, एका बॉक्समध्ये येईल प्रोडक्शन ऑफ टॉक्झिक गॅसेस आणि एका बॉक्समध्ये येईल सॉईल पोल्युशन, वॉटर पोल्युशन. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द डिसऑर्डर इन द फिगर अँड डिस्क्राईब कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द डिसऑर्डर. तर आपल्याला एक फिगर दिलेली आहे, ती ओळखायचं आहे त्याचा डिसऑर्डर कोणता आहे आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. तर ही फिगर आहे आपल्या PDF आहे. याचं आपल्याला काय करायचं आहे, नाव ओळखायचं आहे. त्याचं नाव काय आहे डिसऑर्डरचं. अबोव फिगर शोज एडवर्ड सिंड्रोम ऑर ट्रेझोमी 18. आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. इट इज अ क्रोमोझोमल डिसऑर्डर विथ डिसऑर्डर्स ऑफ मेनी पार्ट्स ऑफ द बॉडी. दीज पीपल have slow parental growth retardation and low weight loss. Affected individuals may develop heart defects and disorders of other organ before birth. हे असे 3 क्वेश्चन होते. या 3 क्वेश्चनपैकी तुम्हाला कुठलीही 2 सॉल्व करायची होती. तुम्ही कुठलीही 2 सॉल्व करू शकता किंवा तुम्ही एखादा चुकला तर त्यासाठी एक्स्ट्रा क्वेश्चन म्हणून तुम्ही एक्स्ट्रा 3ही सोडू शकता. त्यानंतर पहा क्वेश्चन 2B आन्सर द फॉलोइंग एनी 3 क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे 6 मार्क्ससाठी. तर पहिला त्यामधलं पहा डिस्टिंग्विश बिटवीन मोनोकॉट्स अँड डायकॉट्स. तर यातलं पहा पहिल्यांदा डायक्लोडनस प्लांट, मोनोकोटिलेडनस प्लांट,
तर पहिल्यांदा त्याचं डिफरन्सचे कॅरेक्टरिस्टिक्समध्ये इकडे सीड तर असेल, तर इकडे काय असेल 2 कॉलेडोनल्स असतील, इकडे सिंगल कॉटिलेडोनल्स असतील. रूट काय असेल वेल डेव्हलप्ड प्रायमरी रूट असेल, तिथे फायब्रस रूट असेल. स्टीम काय असेल यामध्ये स्ट्रॉंग असेल, त्यामध्ये हार्ड असेल. लीफ काय असेल इकडे रेटिक्युलेट वेंटिलेशन असतील आणि तिकडे पॅरलल वेंटिलेशन असतील. त्यानंतर सेकंड क्वेश्चन डिफाईन द फॉलोइंग. त्यामधलं पहिलं आहे अँटीबॉडीज कार्बन कंपाऊंड्स ऑब्टेन फ्रॉम सम बॅक्टेरिया अँड फंगाई फॉर डिस्ट्रॉइंग और प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज अँटीबायोटिक्स. त्यानंतर आहे DNA फिंगर प्रिंटिंग. तर याचं काय तर द सिक्वेन्स ऑफ जीन्स इन द DNA ऑफ पर्सन that is genomes of person is identified. It is useful to identify the unique and to identify criminals because it is unique to every person. त्यानंतर आहे थर्ड क्वेश्चन राईट इन युअर ओन वर्ड्स अबाउट ॲग्रो कॉम्प्लिमेंटरी ऑक्युपेशन्स. तर याचा आन्सर बघा द बिझनेस दॅट आर कॉम्प्लिमेंटरी टू ॲग्रिकल्चर and generate supplementary income for farmers are called agro complementary business. This includes animal husbandry, poultry farming, sericultures. त्यानंतरचा क्वेश्चन आहे राईट द करेक्ट वर्ड्स इन द बॉक्स. आता पुढे बॉक्स जो दिलेला आहे त्यामध्ये काही काही आपल्याला फिल करायचे आणि काही काही आपल्याला डायग्राममध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. तर ही ती डायग्राम आहे. फंक्शन ऑफ लेफ्ट ब्रेन आणि फंक्शन ऑफ राईट ब्रेन दिलेलं आहे आपल्याला डायग्राममध्ये आणि त्यामधलं काही काही फिल करायचं आहे. आता पहिला बॉक्स आपल्याला फिल करायचा आहे त्या ठिकाणी ॲनालिटिकल थिंकिंग हे आपल्याला डॅशमध्ये आहे, बॉक्समध्ये आहे. त्यानंतर लॉजिकल थिंकिंग त्यांनी दिलेलं आहे. या ठिकाणी लँग्वेज हे आपल्याला फिल करायचं आहे, मग ते बॉक्समध्ये लिहा लँग्वेज 3 नंबरचं. त्यानंतर सायन्स अँड मॅथमॅटिक्स ऑलरेडी दिलेलं आहे. त्यानंतर फंक्शन्स ऑफ राईट ब्रेन जे आहे त्यामध्ये पहिलं फिल करायचं होलिस्टिक थिंकिंग आपल्याला फिल करायचं आहे. पुन्हा न्यूट्रिशन दिलेलं आहे. पुन्हा क्रिएटिव्हिटी जे आहे ते बॉक्समध्ये लिहायचं आहे आणि आर्ट अँड म्युझिक ते ऑलरेडी दिलेलं आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत क्वेश्चन 3. क्वेश्चन 3 बघा काय आहे आन्सर द फॉलोइंग एनी थ्री क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे. 9 मार्क्सला आहे म्हणजे प्रत्येक क्वेश्चन 3 मार्क्सला आहे. पहिलं पहा त्यातलं कम्प्लीट द ट्री डायग्राम बिलो बेस्ड ऑन द टाइप्स ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर. तर सर्वात पहिल्यांदा सर्वात वर येईल ट्रीमध्ये हेरिडिटरी डिसऑर्डर. त्यामध्ये येतील 4 प्रकार. पहिला आहे क्रोमोझोमल, मोनोजेनिक, पॉलिजेनिक, मायटोकॉन्ड्रिया. त्यानंतर मोनोजेनिकचे पुन्हा सब टाईप पडतील 2 मध्ये ॲब्लेमिझियम पुन्हा सिकल सेल ॲनिमिया. हे असं होतं ट्री ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर. त्यानंतर सेकंड क्वेश्चन पाहूया एक्सप्लेन इन युअर ओन वर्ड्स विथ सुटेबल एक्झाम्पल्स हाऊ इज एक्झर्शन इन प्लॅन्ट्स युजफुल टू ह्युमन बीइंग्स. तर याचा आन्सर पहा प्लॅन्ट्स गिव्ज आउट ऑक्सिजन ड्युरिंग फोटोसिंथेसिस बाय डिफ्युजन विच इज युजफुल टू ह्युमन बीइंग फॉर रिस्पिरेशन. सम वेस्ट मटेरियल ऑफ प्लांट फॉर एक्झाम्पल गम, रिसाइन, लॅटेक्स ऑफ रबर आर युजफुल टू ह्युमन्स. त्यानंतर थर्ड सब क्वेश्चन पहा ऑब्झर्व द फिगर केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आता खाली आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि त्यानुसार आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. ही आहे फिगर रिफ्लेक्स ॲक्शनची आहे. या फिगरला व्यवस्थित लक्ष देऊन पहा आणि त्यावर आपल्याला खाली 3 क्वेश्चन दिले आहेत त्याचे आपल्याला आन्सर काढायचे आहे. पहिला क्वेश्चन आहे व्हॉट हॅपन ॲट 1 अँड 2. 1 आणि 2 ठिकाणी काय होतं ते लिहायचं आहे. ॲट 1 स्टिम्युलेट्स ऑफ हीट इज रिसिव्ड बाय द थर्मो रिसिप्टर इन द स्किन. At 2 the hand is withdrawn instantly. त्यानंतर यातला सेकंड क्वेश्चन बी क्वेश्चन विच इज नर्व शोन बाय 4. द नर्व शोन बाय 4 इज अन association neuron. It is present in a glory matter of spinal cord. It receives that sensory impulse interpreters at 1 at generate impulse. त्यानंतर सी आहे at 7 where was impulse reached. तर याचा आन्सर ॲट 7 द इम्पल्स हॅज रीच द मसल ऑफ हँड. ॲज अ रिझल्ट द मसल कॉन्ट्रॅक्ट अँड द हँड इज विड्रॉन इन्स्टंटली इन द रिस्पॉन्स टू स्टिम्युलेट द हीट. त्यानंतर आहे यामध्ये आपल्याला आणखी 2 क्वेश्चन्स आहेत 4-5. तुम्हाला जर एक्स्ट्रा सोडायचे असेल तर तुम्ही करू शकता. सोपे आहे. DNA चं स्ट्रक्चर काढायचं आहे तुम्हाला एका ठिकाणी
आणि दुसरा पण क्वेश्चन खूप इझी आहे. जर तुम्हाला एक्स्ट्रा जर सोडायचे असेल तर ते तुम्ही सोडू शकता. तुम्हाला कुठलीही 3 सोडवायचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन 4 आहे आन्सर द फॉलोइंग एनी वन. आता यामध्ये पण 2 क्वेश्चन दिले आहेत. पहिले 4-5 सब क्वेश्चन दिले आहेत ते तर सॉल्व्ह करा, किंवा ऑर जे मी आता सॉल्व्ह करून दाखवले हे करा. दोन्ही कुठले एक सॉल्व्ह करून दाखवा. मी दुसरं सॉल्व्ह केलेलं आहे. ऑब्झर्व द गिव्हन डायग्राम अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन आस्क्ड. तर डायग्राम कोणती ही आहे. ही डायग्राम चांगली ऑब्झर्व करा आणि यावर रिलेटेड क्वेश्चन्स 3 विचारले आहेत ते आपल्याला सॉल्व्ह आन्सर करायचे आहेत. पहिला क्वेश्चन नेम द सायकल शोन इन द अबोव फिगर. कोणती सायकल आहे. द कार्बन सायकल. त्यानंतर सेकंड क्वेश्चन राईट वेदर द सायकल इज इम्पॉर्टंट अँड वाय. तर याचा आन्सर पहा. एवेटिक कार्बन ॲटम्स आर सर्क्युलेटेड अँड रिसायकल्ड इन टू बायोटिक फॉर्म मेनली थ्रू फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. हेन्स कार्बन सायकल इज वन ऑफ द इम्पॉर्टंट बायोजिओकेमिकल सायकल. त्यानंतर लास्ट क्वेश्चन या टेस्टमधला राईट द मेन प्रोसेस इन्व्हॉल्व इन द सायकल. तर याची रिॲक्शन लिहायची आहे. पहिल्यांदा लिहिला आपण 6CO2 + 12H2O मध्ये सनलाईट आणि क्लोरोफॉल दिलेला आहे. तर काय येतं रिझल्टमध्ये प्रोडक्टमध्ये 6H12O6 ग्लुकोज म्हणजेच +6H2O + 6O2 येतं. त्यानंतर सेकंड रिॲक्शन अशी की 6H12O6 + 6O2 आणि वर जर आपण मायटोकॉन्ड्रिया केलं तर काय येणार 6CO2 + 6H2O + एनर्जी. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ संपतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.